मोती दमण किल्ला हा केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीवमध्ये आहे. दमणमध्ये मोती दमण किल्ला आणि नानी दमण किल्ला असे 2 किल्ले आहेत. किल्ला औपचारिकपणे मुघलांनी बांधला. मोती दमण किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. मोती दमण किल्ला 30,000 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून त्याच्या भिंतींवर अजूनही तोफ आहेत. भिंतीवर शेवाळ वाढल्याने त्याचा मूळ रंग दिसत नाही. जुन्या इमारती अजूनही शाबूत आहेत. जुन्या इमारती अजूनही शाबूत आहेत आणि लोक त्यांचा सरकारी कार्यालय म्हणून वापर करतात. लोक गडाला भेट देऊ शकतात. किल्ल्याच्या आत एक दीपगृह आहे. यातून मोती दमण, नाणी दमण आणि समुद्रकिनाऱ्याचे दर्शन होते. पोर्तुगीज कवी बोकागे यांचे वास्तव्य असलेले घर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. किल्ल्याच्या आत 3 मुख्य चर्च आहेत. स्वर्गाहूनही सुंदर असं दमण जाणं सोपं अन राहणंही स्वस्तात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. याच ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे दमण. दमण अनेक लोकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन आहे. तुम्हीही समर हॉलिडेजसाठी डेस्टिनेशन शोधत असाल तर तुम्ही दमणचा विचार करू शकता. इथे तुम्हाला सुंदर समुद्री किनाऱ्यासोबतच तेथील खाद्यसंस्कृतीचाही आनंद घेता येईल. जाणून घेऊया दमणमधील काही ठिकाणांबाबत. शहरातील सर्वात स्वच्छ आणि रंगीत हिस्स्यांपैकी एक म्हणजे नाणी दमणमध्ये असलेला किल्ला. इथे तुम्हाला फक्त शहरातील सर्वात जुन्या ठिकाणांसोबतच काही पोर्तुगीजांनी उभारलेल्या वास्तूंनाही भेट देता येईल. इथे कॅथेड्रल ऑफ बॉम जीसस स्थित एक चर्च आहे.
दमणमध्ये असलेल्या लाईट हाऊसबाबत एक उत्तम गोष्ट म्हणजे जिथून तुम्ही समुद्र, मच्छी बाजार आणि दूरपर्यंत समुद्रात विखरलेल्या बोटी पाहता येतील. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येथे क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. सकाळी होणारा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी ही जागा उत्तम आहे. समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याचा आनंद घ्या. दमणमध्ये 2 प्रमुख बीच आहेत ज्यांचं नाव जमपोर आणि देवका आहे. तुम्हाला येथे फक्त सी फूड सर्व केलं जातं. हे बीच स्विमर्सचा सर्वात आवडीचा स्पॉट आहे. येथील वातावरण अत्यंत शांत असून तुमचं मन प्रसन्न होईल. पिकनिकला जाण्यासाठी मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करण्यासाठी ही जागा अत्यंत सुंदर आहे. या व्यतिरिक्त दमण आणि दीवमध्ये खूप अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. यामध्ये दमणगंगा, हिल्स अक्वेरियम, हत्ती पार्क, ब्रिज साईड गार्डन आणि बॉम जीसस चर्च यासारख्या ठिकाणांचा समावेश होतो. त्यामुळे तुम्ही जर दीव दमणचा प्लॅन करत असाल तर आधीच एक लिस्ट तयार करा आणि मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्या. अरबी समुद्राने दमणला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. या ठिकाणी देवका आणि जामपोरे हे 2 बीच आहेत. जामपोरे बीच नाणी दमणमध्ये असणारा हा बीच प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या अधिक असते. येथील शांतता पर्यटकांना खेचून आणते. स्वच्छंदपणे फिरण्यासाठी येतात. पोहणाऱ्यांसाठी हा बीच उत्तम आहे.
दीवमधील नगोवा बीच दीवपासून केवळ 20 मिनिटाच्या अंतरावर असणारा हा सर्वात सुंदर बीच आहे. बुटाच्या आकाराचा 2 किलोमीटरपर्यंत पसरलेला असल्याने या बीचला पर्यटकांची पहिली पसंती असते. चक्रतीर्थ बीच हा हिरवाईच्या सौंदर्याने नटलेला आहे. सुंदर उद्याने, खुले स्टेडियम पर्यटकांना मनमुराद आनंदाची संधी देतात. दमण आणि दीवला खरे तर दमण आणि दीवचे समुद्रकिनारे वर्षभरात कधीही गेल्यास बहरलेले असतात. तरी देखील येथे येण्यासाठी ऑक्टोबर ते मे दरम्यान येथील वातावरण उत्तम असते. जामपूर बीच दमणचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे जामपूर बीच हे मोती दमण जेट्टीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. हा समुद्रकिनारा काळ्या मातीच्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्राकडे पाहणे सुखदायक आहे आणि शांतता आणि एकांत शोधणाऱ्यांसाठी हे एक योग्य ठिकाण आहे. समुद्रकिनारा शहराच्या गजबजापासून दूर आहे आणि त्यामुळे आराम करण्यासाठी उत्तम जागा आहे. समुद्रकिनारा सर्वत्र झाडांनी झाकलेला आहे, त्यामुळे हे ठिकाण हवेशीर आणि उत्साही आहे.